आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षकांना भोवलं। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश। प्रकरणाची चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश। चौकशी होईपर्यंत अतिरिक्त पोलीस अधीक्षक कडूकर यांच्यावर जबाबदारी। राष्ट्रवादीचं विलीनीकरण करायचंय, त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करावी, त्या निर्णय घेतील। राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याचं खासगीत वक्तव्य। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात सध्या कुठेच चर्चा नाही। सुनेत्रा पवार पक्षाच्या अध्यक्षा, त्या अंतिम निर्णय घेतील। सुनील तटकर यांची भूमिका। बीजेडी खासदार सस्मित पात्रा यांचा संसदीय समितीचा राजीनामा। माजी मुख्यमंत्री बिजू पटनायक यांच्याबाबत निशिकांत दुबे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राजीनामा। ओडिशात राजकीय वाद पेटला। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दुपारी 12 वाजता महत्वाची बैठक। ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि जिल्हा संपर्क प्रमुखांची महत्वाची बैठक शिवसेना भवनात बैठक होणार। भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरेंची हजेरी। कट्टर शत्रुत्व विसरून ठाकरे कंबोज साथ असल्याची चर्चा। मनसे नेते अमित ठाकरे आज सोलापूरच्या दौऱ्यावर। गारपिटीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची अमित ठाकरे भेट घेणार। खंडाळी पापरी गावातील नुकसानाची पाहणी करणार। एकनाथ खडसे आणि मुलगी शारदा खडसे यांच्यावर बोदवड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल। भुसावळ इथल्या जमीन साखर कारखान्याच्या नावावर खाडाखोड करून खरेदी केल्याबाबत गुन्हा दाखल। प्रकरणावर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी अर्थसंकल्प अधिवेशनात उपस्थित केला होता मुद्दा। अकोल्यात काँग्रेस एमआयएमचे नगरसेवक आणि समर्थकांमध्ये तुफान राडा। महापौर निवडणुकीदरम्यानचा जुना राजकीय वाद उफाळला। 5 जण राड्यात जखमी। राड्यादरम्यान एका व्यक्तीवर चाकून हल्ला। आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्वाच्या बातम्या। सुट्टीच्या दिवसातही राज्य सरकारच्या विविध विभागांनी तब्बल 207 जीआर काढले। रात्री उशिरापर्यंत लगबग। यातील बहुतांश जीआर निधी वितरणासंदर्भातील। मुंबईत 3 एप्रिलला मेट्रो 2B आणि मेट्रो 9च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण होणार। याच दिवशी ठाणे ते बोरिवली भुयारी मार्ग आणि बीकेसी पॉड टॅक्सी प्रकल्पाचंही भूमिपूजन केलं जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण होणार। आषाढी वारीतील फिरत्या शौचालयांचं टेंडर आता पुणे जिल्हा परिषदेऐवजी सोलापूरमधून निघणार। पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा निर्णय। या निर्णयामुळे पुणे, सातारा आणि अहिल्यानगरसह इतर जिल्ह्यांचे दरही आता सोलापूर जिल्ह्याच ठरवणार। नागपूरमधील फुटपाथवरील अतिक्रमण हटवा। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रशासनाला निर्देश। फुटपाथवरील अतिक्रमणामुळे नागरिकांना चालण्यास त्रास। सीताबर्डी, महाल, रामदासपेठ यासह विविध भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण। राज्यात आजपासून वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा। खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा इशारा। 1 ते 4 एप्रिल दरम्यान वादळी पावसाचं प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज। राज्यात उष्णतेची लाट तीव्र। आतापर्यंत 2,05,000 जणांची तपासणी। उष्माघाताचे 5 रुग्ण आढळले। राज्यभरात पारा 40 अंशांवर। ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक 45,299 तपासण्या। 1 एप्रिलपासून जुन्या वाहनांवरील पर्यावरण करात दुपटीनं वाढ होणार। दुचाकीसाठी आता 2,000 ऐवजी 4,000 तर चारचाकीसाठी 7,000 रुपये मोजावे लागणार। वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय। सासू सासऱ्यांना सांभाळण्याचं सुनेवर बंधन नाही। अलाहाबाद उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय। वृद्ध दाम्पत्याची याचिका न्यायालयानं फेटाळून लावली।